गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। विवाहित असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध केले, तिच्याशी साक्षगंध केला, कार्यालयामध्ये तिची पत्नी म्हणून ओळख करून दिली। असं असताना एके दिवशी तिला समजते की त्याला 2 मुली असून त्याची पत्नीही आता गर्भवती आहे। लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीकडून 10 लाख रुपये घेऊन फसवणुकीचा प्रकार नुकताच समोर आला। फसवणूक झाल्याने मानसिक धक्का बसून डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती। हा प्रकार ताजा असतानाच आणखी एका तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। याबाबत एका 32 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी औरंगाबाद येथील एका 40 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल केलाय। ही घटना एप्रिल 2019 ते 16 जानेवारी 2024 दरम्यान घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा खाजगी नोकरी करतो। 2019 मध्ये निवडणुकीच्या कामानिमित्त त्यांची ओळख झाली। या ओळखीतून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मैत्री झाली। आरोपीने फिर्यादी यांना कामाला लावतो असं म्हणून फिर्यादी यांना बोलावून घेतलं। फिर्यादीस तू मला आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायला आवडेल, तू माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारलं। फिर्यादी यांनी त्यांचे आई-वडिलांना विचारून आरोपीला लग्नासाठी होकार दिला। त्यानंतर आरोपीने फिर्यादीस हॉटेलमध्ये घेऊन जाऊन फिर्यादीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले। तसेच फिर्यादीच्या घरी जाऊन आई-वडिलांशी लग्नाची बोलणी केली। फिर्यादीसोबत साक्षगंध केला आहे। तसेच फिर्यादी यांना विविध कार्यालय येथे पत्नी म्हणून ओळख करून दिली। फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारपूस केली असता फिर्यादीला मारहाण केली आहे। फिर्यादी यांनी ही बाब आरोपीच्या भावाला सांगितली, तेव्हा त्याच्या भावाने आरोपी हा विवाहित असून त्यास 2 मुले आहेत आणि त्याची पत्नी गर्भवती आहे असं सांगितलं। याबाबत तिने आरोपीकडे विचारणा केल्यावर त्याने माझे लग्न झाले म्हणून काय झाले, मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं म्हणून तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।